आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील. आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक. सुट्टी असली तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सुट्टी आहे, आज पैसे येतील का? जरी सुट्टी असली तरी पण तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, कालपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. काल सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं, थेट महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींचा नवरात्री सण गोड सुद्धा झालेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पैसे आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींनो आता नवरात्री संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा वाटप होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकंदरीत प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटच्या 1-2 दिवसांमध्ये विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आजपासून या ठिकाणी पुढील 2 दिवस सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुद्धा होणार आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी नवरात्री संपत आल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ॲडव्हान्स मध्ये विस्तार सुद्धा होतच आहे. कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना सरकार लाडक्या बहिणींना काही ना काही गिफ्ट देत असतं, काही ना काही ओवाळणी देतच असतं. बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या 2024 सालामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या ओवाळणी 3000 रुपये दिलेले होते. नवरात्री सणानिमित्त सुद्धा पैसे वाटप केलेले होते. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, जे जे सण येत होते त्या सणाला सुद्धा पैसे वाटप केले जात होते. त्याचप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये आज सुद्धा पैसे वाटप होत आहेत. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? हात वर करा. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे म्हणजेच 1500 अधिक 1500 टोटल मिळून 3000 रुपये बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज सकाळपासून काटाकाट जमावायला सुरुवात झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज या प्रमुख 10 बँकांमध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होत आहेत. एकंदरीत आज प्रमुख काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो. त्यासोबतच आज ज्या 10 बँकांमध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी त्या 10 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे कार्यार्थाने आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. जरी बँकांना सुट्ट्या असल्या तरी पण लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असतात. त्यामुळे या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणताही सण असो, कोणताही सुट्टीचा वार असो, तरी पण काळजी करायची गरज नाही. हे पैसे आधार कार्डाच्या आधारावरती येत असतात. त्यामुळे बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी या ठिकाणी कोणताही अडथळा निर्माण सुद्धा होणार नाही. खऱ्या अर्थाने आज राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. तर आज कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता, ऑक्टोबर हप्त्याचे पैसे येणार नाहीत, आज कोणाला पैसे मिळतील, सर्व मिळून किती पैसे मिळतील, मागील पैसे मिळणार आहेत का, अशा संपूर्ण सविस्तर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये देणार आहे. एक नवा सूर्य घेऊन या ठिकाणी उगवलेला आहे, याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करतो. तर बघा लाडके बहिणींनो, आताच राज्याचे मुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडके बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे विस्तार करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. जरी तुम्ही केवायसी केलेले असेल किंवा केवायसी केलेले नसेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी केवायसी करायची गरज नाही. ज्यावेळेस नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुरू होईल त्याच्या अगोदर
KYC असणं गरजेचं आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता KYC करो अगर ना करो तरी पण तुम्हाला मिळणार आहे. परंतु ऑक्टोबर हप्ता मिळवायचा असेल तर KYC करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा सांगत आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी कान देऊन सुद्धा ऐकायचं आहे. बघा आज प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 16 जिल्ह्यामधील सरासरी 56 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, आज या प्रमुख 10 बँकांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल आणि तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही या 56 लाख लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे. बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत बघून घेऊयात की आज कोणाला पैसे येतील, सर्व मिळून किती पैसे येतील आणि मागील पैसे येणार आहेत का. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत का, या सर्व प्रश्नांची उत्तरे एकंदरीत संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. बघा लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी, आर्थिक पाठिंबा देण्यासाठी आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. ज्या बहिणी श्रीमंत होत्या, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाड्या होत्या, ज्या बहिणी कोट्यावधींच्या मालक होत्या, त्यांनी सुद्धा लालची पोटे, पैशांच्या पोटे या ठिकाणी त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते. अधिकाऱ्यांना पैसे चारले आणि आपला अर्ज पात्र करून घेतला आणि त्यांनी सुद्धा आतापर्यंत 12 हप्त्यांचे सरासरी लाडक्या बहिणींना 18,000 रुपये त्यांनी सुद्धा घेतलेले आहेत. तर या बहिणींमुळे म्हणजेच या श्रीमंत बहिणींमुळे गरीब बहिणींना या ठिकाणी काही हप्त्यांचे पैसे मिळाले, काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना राज्य सरकारने या गोष्टीचा विचार केला आणि यावरती एक ठाम निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे KYC. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, KYC केल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींची तपासणी होऊन जाईल आणि KYC केल्यानंतर कोणकोणत्या बहिणी पात्र ठरतील, कोणत्या बहिणी अपात्र ठरतील त्याची माहिती सुद्धा कळणार आहे. तर ही KYC तुम्हाला नोव्हेंबर हप्त्यासाठी करायची आहे, तुम्हाला सप्टेंबर हप्त्यासाठी आणि ऑक्टोबर हप्त्यासाठी KYC करायची गरज नाही. तुम्हाला थेट पैसे वाटप होणार आहेत. जर तुम्ही पात्र असाल किंवा अपात्र असाल तरी पण पैसे येऊन जातील. परंतु नोव्हेंबर हप्त्यापूर्वी आणि या ठिकाणी डिसेंबर हप्त्यापूर्वी KYC करणं गरजेचं आहे, कारण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता KYC केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे. परंतु हा जो सप्टेंबर महिन्याचा, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे, एकत्रितपणे 3,000 रुपये आजपासून विस्तांतर करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. फक्त तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे येत नाहीत, त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींना अजून काही योजनांचे पैसे आजच वितरित सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये कोण ज्येष्ठ नागरिक असेल तर त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पैसे वाटप होत आहेत. विधवा पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा योजनांचे पैसे सुद्धा वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा योजनांच्या सोबत या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज या प्रमुख जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आहे का, प्रमुख बँकेपैकी तुमचं खातं आहे का, या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा तपासायच्या आहेत. अन्यथा सर्व बहिणींना पैसे येऊन जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा देत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमच्या हजारो रुपयांची बचत होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, याच्यापुढे वेळ घेत नाही. तुम्हाला खाटाकट जिल्ह्यांची यादी आणि खाटाकट बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये 375 वस्तू या ठिकाणी स्वस्त दराने लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनी आज मध्यरात्रीपासून या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे. तर या निर्णयामुळे देशातील आणि राज्यातील सर्व महिला भगिनी, सर्व पुरुष बांधव या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळालेलं आहे. कारण आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून अगोदर सर्व वस्तूंवरती, काही वस्तूंवरती 28% GST होता, काही वस्तूंवरती 18% GST, काही वस्तूंवरती 12% GST, तर काही वस्तूंवरती 5% GST सुद्धा लावण्यात येत होता. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून सर्व प्रकारचे GST कमी करण्यात येणार आहे. म्हणजे
म्हणजेच जो GST 28% होता तो GST 18%वरती, जो 18%वरती होता तो 12%, 12%वरचा 5% आणि 5%वरचा 1-2 टक्क्यांपर्यंत ठेवण्यात आलेला आहे. सर्व प्रकारचे टॅक्स कमी करण्यात आल्यामुळे आज सकाळपासून सर्व माता भगिनींमध्ये, सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी स्वस्त दरामध्ये जास्त वस्तू सुद्धा वाटप होणार आहे. तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिक किराणा सुद्धा वाटप होणार आहे. तर याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता 1500 रुपये वाटप होत आहे. परंतु या 1500 रुपयामध्ये या ठिकाणी कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही. बघा 1500 रुपये जरी भेटले तर तुमचे या ठिकाणी 3 दिवसांच्या म्हणजे 3 आठवड्याच्या 3 बाजारला ते 1500 रुपये पुरत नाहीत. काही लाडक्या बहिणींना एका बाजारला 1000 रुपये लागत असतात. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या 1500 रुपयामध्ये काही होत नाही, परंतु तुटपुंजी जे काही भेटतंय तेवढं घ्यावं असं लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आता सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे. या ठिकाणी पुढचं पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी सकाळपासून सर्व देशामध्ये, सर्व राज्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. मोदी साहेबांनी असा काय निर्णय घेतलेला आहे की ज्यामुळे लाडक्या बहिणी आज सकाळपासून आनंदाने नाचू लागलेल्या आहेत. लाडक्या बहिणी आज सकाळपासून या ठिकाणी कामधंदा सोडून या ठिकाणी हा व्हिडिओ पाहत राहिलेले आहेत. असं काय घडलेलं आहे की ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत हप्ता कधी भेटेल, कोणाला भेटेल, एकंदरीत कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये आज येईल, उद्या येईल आणि परवा दिवशी कोणत्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबर हप्त्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे. परंतु मोदी सरकारने असा काय निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे लाडकी बहिणी आनंदाने नाचू लागले, तर तो निर्णय सुद्धा लगेच सांगतो. बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे राज्यातील खाण्यापिण्याच्या यामध्ये दूध असेल, तेल असेल, तेलाचा डबा असेल, यासोबतच लाडकी बहिणींनो खाण्याच्या वस्तू असतील. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेला तर त्या ठिकाणी सुद्धा GST लावण्यात येत होता. परंतु लाडकी बहिणींनो, आतापासून निरमा, साबण, शॅम्पू, तेल असेल, खोबरे असेल, मसाले असतील, डाळी असतील, साखर असेल, गूळ असेल, शेंगदाणे असतील, खडीसाखर असेल, भुईमुगाच्या शेंगा असतील, अशा प्रकारच्या ज्या आपल्या किराण्याच्या वस्तू आहेत, अशा प्रकारे मसाल्याचे पदार्थ आहेत, तेलाचे पदार्थ आहेत, तळलेले पदार्थ असतील, भाजलेले पदार्थ असतील, तर अशा सर्व वस्तूंच्या किमती आता घटणार आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या 1500 रुपयामध्ये काय होत नाही त्या दृष्टिकोनातून सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे. तर त्याच्यामुळे लाडक्या बहिणी आनंदाने नाचू सुद्धा लागलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणीने सरकारने काय केलेलं आहे की लाडक्या बहिणींना 40,000 रुपये देण्याचे या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज मिळत आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही 40,000 रुपयांचं कर्ज घेऊ शकता आणि हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज सुद्धा नाही. कारण लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला 40,000 रुपयांचं कर्ज देण्यात येत आहे. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींना शेती असेल, अशा बहिणी शेतकरी बहिणी असतील तर त्यांना जोडधंदा म्हणून शेळीपालन योजना, विहीर अनुदान योजना, कांदेचाळ अनुदान योजना, त्यासोबत ठिबक सिंचन अनुदान योजना, कुंपण योजना, अशा योजनांचा लाभ सुद्धा देण्यात येत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना जमीन नसेल त्यांच्यासाठी शिलाई मशीन योजना, ज्या बहिणींना जमीन नसेल त्यांच्यासाठी पिठाची गिरणी, ज्या बहिणींना जमीन नसेल आणि त्यांना मसाल्याचा व्यवसाय करायचं नॉलेज असेल त्यांना मसाला उद्योगासाठी डांका मशीन या ठिकाणी मोफत वाटप होत आहे. अशा प्रकारे भारत सरकारने आणि राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सकाळपासून लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर हप्ता वाटप होत आहे, कोणत्या कोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे ते आपण बघणार आहोत. परंतु आपल्या संपूर्ण राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला काय चित्र आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. त्यासोबत ज्या बहिणी शेतकरी बहिणी असतील आणि त्यांचा अतोनात पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, ज्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त झालेला असेल, ज्या बहिणींची घरे वाहून गेलेले असतील, ज्या बहिणींची गुरे वाहून गेलेले असतील, तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. म्हणजेच तुमचं किती काय नुकसान झालेलं असेल, जर तुमचं या ठिकाणी कोणतं जनावराचं या ठिकाणी वाहून गेलेलं असेल किंवा तुमच्या घरावरचे पत्रे असतील, घर वाहून गेलेलं असेल, तर त्यानुसार तुम्हाला पैसे वाटप होत आहेत. म्हणजेच तुम्हाला तात्काळ नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे. तर ती नुकसान भरपाई कधीपासून वाटप होईल याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु लाडक्या बहिणींनो, आपण हे महत्त्वाचे मुद्दे होते तर ते महत्त्वाचे मुद्दे अगदी काही सेकंदांमध्ये पाहिलेले आहेत. आता आपण लाडक्या बहिणींनो थेट 16 जिल्ह्यांची यादी
आहे आणि प्रमुख बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहायची आहे आणि हे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही. बघा लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजना चांगली आहे, परंतु या लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे झाल्यामुळे या लाडकी बहीण योजनेला कलंक लागल्याचं पाहायला सुद्धा मिळालेलं आहे. परंतु लाडकी बहिणींनो, यापुढे कलंक लागणार नाही. यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे. ते पाऊल म्हणजे KYC. बघा, KYC केले तरच या ठिकाणी समजणार आहे कोणत्या गरजू बहिणी आहेत, कोणत्या गरीब बहिणी आहेत आणि कोणत्या श्रीमंत बहिणी आहेत. हे सरकारला याच्यावरून कळणार आहे. कारण तुमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका असतील तर ते सेविका कोणाकोणाच्या घरी जाणार, कोणाकोणाची कशी कशी चौकशी करणार, हा सरकारच्या पुढे मोठा प्रश्न होता. त्यामुळे सरकारने डायरेक्ट ऑनलाईन KYC करण्याचं आव्हान केलं. तुमच्या घरामध्ये आता कोणी येणार नाही, म्हणजे अंगणवाडी सेविका चौकशी करायला येणार नाहीत. तुमची KYC या ठिकाणी मशीनच्या माध्यमातून होणार आहे. या मशीनला जर वाटलं तुम्ही पात्र आहात, तुमचं डॉक्युमेंट सगळं ओके आहे आणि आज जर मशीनला वाटलं की तुमचं डॉक्युमेंट चुकीचं आहे आणि या ठिकाणी तुमची कागदपत्रे चुकीची आहे, या ठिकाणी तुमचा अर्ज अपात्र होणार आहे, तुमचा लाभ सुद्धा बंद होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहत आहोत. त्यामुळे तुम्ही सुद्धा जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. याच्यामध्ये पुणे शहर, पुणे उपनगर, महानगरपालिका असेल, त्यासोबत कात्रज, कोंढवा, उंटरी, पिसोळी, सासवड, त्यासोबतच रायगड असेल, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो मुंबई शहर, वाशी असेल, मुंबई उपनगर असेल, करमाळा असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, त्यासोबत लाडक्या बहिणींनो अहमदनगर असेल, अहिल्यानगर असेल, कर्जत असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, हिंगोली, भंडारा असेल, अशा तालुक्यांमध्ये, अशा गावांमध्ये, अशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हे पैसे वाटप होतील. कारण अशा जिल्ह्यांमध्ये, अशा तालुक्यांमध्ये आणि अशा गावांमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता सर्वात अगोदर आलेला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा येऊ शकतो. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये काही सरकारी खाजगी बँका आहेत, तर या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे. ज्या ज्या बँकांना आधार कार्डची सिस्टीम असेल अशा बँकेमध्ये पैसे येतील. बघा लाडक्या बहिणींनो, महिना संपत आलेला आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये कधी पण हप्त्याचे पैसे वाटप होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याच्या निधीची तरतूद करण्यात येत आहे. अजय दादा पवार यांच्या माध्यमातून हा निधी आदिती तटकरे मॅडमकडे पाठवण्यात येणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचे पैसे पडून जातील आणि तुमची सप्टेंबर हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूया